राजकारणात जायचंय, पण सुरुवात कशी करायची, कुठून करायची, हा प्रश्न पडतोच, नाही का? अनेकांना वाटतं की राजकारण म्हणजे फक्त नशीब किंवा वारसा, पण खरं सांगायचं तर तसं नाहीये. एका तज्ज्ञाच्या मते यशस्वी राजकीय कारकिर्दीसाठी एक ठरलेला मार्ग आहे, एक स्पष्ट आराखडा आहे. आज आपण तोच डावपेचांचा आराखडा अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मग खरी गोष्ट काय आहे? राजकीय करिअरची सुरुवात होते तरी कशी? ही काही योगायोगाने किंवा अचानक घडणारी गोष्ट नाहीये. यामागे एक विचारपूर्वक आखलेली रणनीती असते. आणि आज आपण तीच रणनीती उलगडणार आहोत, जी अनेकदा लोकांच्या नजरेतून सुटते. हा सगळा प्रवास आहे ना, तो 4 मुख्य स्तंभांवर उभा आहे. पहिला, ज्ञानाचा भक्कम पाया. दुसरा, योग्य लोकांचं जाळं म्हणजे नेटवर्क. तिसरा, केवळ ओळखी नाहीत तर खरीखुरी मैत्री. आणि चौथा स्तंभ, ज्याशिवाय राजकारण अपूर्णच आहे, तो म्हणजे आपल्या आवाजावरची पकड. चला मग एक एक करून हे स्तंभ पाहूया. चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या स्तंभापासून, आणि तो म्हणजे ज्ञान. कारण बघा, राजकारणाच्या मैदानात उतरण्याआधी तिथे नक्की काय चाललंय हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. माहितीशिवाय उचललेलं प्रत्येक पाऊल आपल्याला मागे खेचू शकतं. हाच आपल्या प्रभावाचा खरा पाया आहे. एक गोष्ट आधी समजून घेऊया. निवडणूक लढवणं म्हणजे लोकांकडून सत्ता मागणं नाही, तर त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एक जबाबदारी मागणं आहे. ही केवळ महत्त्वाकांक्षा नाही, तर उपाय देण्याची तयारी आहे. आणि उपाय देण्यासाठी समस्येची सखोल माहिती तर हवीच नाही का? बरं, मग हे ज्ञान मिळवायचं कुठून? समजा आपण रोजच्या जेवणासारखंच एक माहितीचं ताट तयार करतोय. जागतिक घडामोडींसाठी न्यूयॉर्क टाइम्ससारखं आंतरराष्ट्रीय प्रकाशन, राष्ट्रीय राजकारणातले डावपेच समजून घेण्यासाठी पॉलिटिकोसारखे माध्यमं. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, तर आपल्या राज्यस्तरीय आणि स्थानिक वर्तमानपत्र. कारण राजकारणाची खरी सुरुवात आपल्या घराच्या उंबरठ्यापासूनच होते. सन जुने त्याच्या द आर्ट ऑफ वॉरमध्ये एक मस्त गोष्ट सांगितली आहे. राजकारण म्हणजे एक सुसंस्कृत युद्ध. याचा अर्थ काय, तर राजकारण हा फक्त भाषणांचा खेळ नाहीये, तो बुद्धीचा आणि डावपेचांचा खेळ आहे. आपल्या प्रतिस्पर्धेच्या चाली ओळखण्यासाठी आणि स्वतःच्या चाली आखण्यासाठी हे पुस्तक एक उत्तम मार्गदर्शक ठरू शकतं. ओके, ज्ञान तर मिळवलं, पण आता पुढे काय? आता येते दुसऱ्या स्तंभाची वेळ, आपलं नेटवर्क तयार करणं. कारण राजकारणात एकट्यानं काहीच साध्य होत नाही. मग प्रश्न येतो की आपल्या समाजातले खरे मूव्हर्स अँड शेकर्स, म्हणजे जे लोक खरंच प्रभाव टाकतात, ते भेटतात तरी कुठे? याचं उत्तर एका शब्दात आहे: स्वयंसेवा. हीच आहे नेटवर्क बनवण्याची गुरुकिल्ली. आपला वेळ 3 ठिकाणी गुंतवा. 1, आपला स्थानिक राजकीय पक्ष, जिथे राजकारणाचे धडे मिळतील. 2, आपल्याला आवडणाऱ्या उमेदवाराचा प्रचार, जिथे प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल. आणि 3, सामाजिक संस्था, जिथे समाजाचा खरा आवाज ऐकू येतो. यासाठी ना एक मस्त उदाहरण आहे. एका राजकीय रणनीतिकाराने एका नवीन शहरात गेल्यावर एक प्रयोग केला. त्यांना तिथल्या प्रभावशाली लोकांना ओळखायचं होतं. त्यासाठी त्यांनी काय केलं, तर शहरातल्या वेगवेगळ्या सामाजिक बैठकांना हजेरी लावायला सुरुवात केली. आणि त्यांना काय सापडलं माहितीये? अनेक बैठकांनंतर चेंबर ऑफ कॉमर्सच्या मीटिंगमध्ये त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं. तिथले लोक खूप उत्साही होते, स्पष्ट बोलणारे होते आणि समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांच्यात होती. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की शहराला दिशा देणारे खरे मूव्हर्स अँड शेकर्स इथेच भेटतात. या गोष्टीतून एकच धडा मिळतो: आपल्याही समाजात असे पॉवर सेंटर्स किंवा शक्ती केंद्र लपलेली आहेत. त्यांना फक्त शोधून काढायला हवं. आपला वेळ कुठे गुंतवायचा हे विचारपूर्वक ठरवलं पाहिजे. आपल्या शहरातील खरे निर्णय घेणारे लोक कुठे भेटतात हे शोधून काढलं पाहिजे. आता वळूया आपल्या तिसऱ्या स्तंभाकडे, आणि तो म्हणजे खरी मैत्री. कारण नेटवर्किंग म्हणजे फक्त कॉन्टॅक्ट नंबर गोळा करणं नाही, तर त्या ओळखीचं रूपांतर खऱ्याखुऱ्या टिकाऊ नातेसंबंधांमध्ये करणं आहे. पाहूया राजकारणात आपल्या पाठीशी उभे राहणारे मित्र आणि सहकारी कसे बनवायचे. विचार करा, एका उमेदवाराने याच पद्धतीने फक्त 4 महिन्यात तब्बल 300 प्रभावशाली लोकांशी घट्ट संबंध जोडले होते. इतक्या कमी वेळात इतकं मोठं नेटवर्क, हीच आहे धोरणात्मक नातेसंबंधांची ताकद. आणि यामागचं रहस्य इतकं सोपं आहे ना, की आपण अनेकदा ते विसरून जातो. तो स्वर्ण नियम आहे: मित्र बनवण्यासाठी आधी स्वतःला एक चांगला मित्र बनावं लागतं. राजकारणातले सगळ्यात घट्ट नातेसंबंध याच पायावर उभे राहतात. मग मित्र बनायचं म्हणजे नक्की काय करायचं? काही सोप्या पण जबरदस्त प्रभावी गोष्टी आहेत. कुणाला भेटल्यावर लगेच एक छोटा मेसेज करा. शक्य झालं तर हाताने लिहिलेलं एक पत्र पाठवा. त्याचा परिणाम खूप वेगळा असतो. त्यांना सहज चहा कॉफीसाठी बोलवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपल्या मित्राला गरज असेल तेव्हा सगळ्यात आधी मदतीसाठी धावून जा.
आणि आता आपला शेवटचा पण माझ्या मते सगळ्यात महत्वाचा स्तंभ, आपल्या आवाजावर प्रभुत्व मिळवणं. कारण आपल्याकडे कितीही चांगले विचार असले तरी ते लोकांपर्यंत पोहोचवता आले नाहीत तर सगळं व्यर्थ आहे. हे असं कौशल्य आहे ज्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. पब्लिक स्पीकिंगबद्दल ना एक मोठा गैरसमज आहे. लोकांना वाटतं की चांगले वक्ते जन्मालाच येतात, पण सत्य हे आहे की महान वक्ते घडवले जातात कठोर परिश्रमानं आणि सातत्यपूर्ण सरावानं. याचाच अर्थ हे कौशल्य कोणीही शिकू शकतं. तर मग आपलं अंतिम ध्येय काय असायला हवं? ते म्हणजे स्टेजवर कोणत्याही पोडियम किंवा कागदाच्या आधाराशिवाय उभं राहून थेट लोकांच्या डोळ्यात बघून आपले विचार मांडणं. कारण जेव्हा आपल्या आणि श्रोत्यांमध्ये कोणताही अडथळा नसतो तेव्हाच खरा संवाद साधला जातो. तर एक उत्तम वक्ता बनायचं असेल तर काय करायला हवा? फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, हे मान्य करा की ही एक शिकण्याची कला आहे, जन्मजात देणगी नाही. दुसरी, स्वतःमध्ये गुंतवणूक करा, एका व्यावसायिक प्रशिक्षकाची मदत घ्या. आणि तिसरी, रोज सराव करा, असे शब्द तयार करण्याचा जे लोकांच्या मनात घर करतील आणि त्यांना कृती करायला भाग पाडतील. तर ज्ञान, नेटवर्क, मैत्री आणि प्रभावी आवाज हा आहे राजकारणात यशस्वी होण्याचा एक संपूर्ण आराखडा. तो आता आपल्यासमोर आहे. पण या सगळ्याच्या शेवटी एकच प्रश्न उरतो. संधी मिळालीच तर समाजातली अशी कोणती एक मोठी समस्या आहे जी सोडवण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घ्याल? कारण शेवटी राजकारणाचा खरा उद्देश तोच आहे,